नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक खूप छान प्रसंग वाचनात आला आणि अर्थातच त्याचा बोधही अतिशय विचार करण्यासारखा आहे. ऐकूया. आमच्या गल्लीत ना एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिलं की असं वाटतं की तो आपलीच वाट बघतोय. त्याच्याकडे जोही ग्राहक जातो तो त्या ग्राहकाशी गप्पा गोष्टी चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद वाटतो. पान बनवताना त्याचा बराच वेळ जायचा त्यामुळं आणि मी फार वैतागायचो. एक दिवस मी ठरवलं, याला चर्चा करायची फार हौस आहे ना, आज याला असा प्रश्न विचारतो ना की परत त्यानं चर्चाच बंद केली पाहिजे. मग काय, मी त्याच्या दुकानावर गेलो. त्याला विचारलं की बाबा रे, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला, उत्तर देऊ शकतोस? त्यावर तो म्हणाला, विचारा ना, खुशाल विचारा. मी उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करीन. मी विचारलं, बघ, माणूस मेहनत करतो, मग त्याला यश मिळालं की तो म्हणतो देवानं यश पदरात टाकलं. आता मला सांग, दैवश्रेष्ठ की मेहनत? आता मला वाटले याची पुरती बोलती बंद होणार, पण त्यानं जे उत्तर दिलं ना ते ऐकून मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही, माझीच झाली. त्यानं असं उत्तर दिलं, तो म्हणाला, सांगा, तुमचं बँकेत सेफ डिपॉझिटचं लॉकर आहे. त्या लॉकरला 2 चाव्या असतात, एक तुमच्याकडे आणि एक बँक मॅनेजरकडे. लॉकर उघडताना त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात, तरच लॉकर उघडतं, नाहीतर नाही. बरोबर का? मी म्हणालो, हो, एकदम बरोबर. अरे पण मी विचारलेल्या प्रश्नाचा आणि या तुझ्या उदाहरणाचा काय संबंध आहे? तो म्हणाला, बघा, बँक लॉकरला जशा 2 चाव्या असतात ना, तशाच आपल्या मानवाला नियतीनं 2 चाव्या दिलेल्या असतात. एक चावी असते मेहनतीची, जी आपल्यापाशी असते, आणि दुसरी चावी असते नशिबाची, अर्थात दैवाची, ती त्या परमेश्वरापाशी असते. आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची. मग जेव्हा परमेश्वर त्याच्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपलं यशाचं लॉकर उघडेल, अन्यथा नाही. मग यशासाठी मेहनत आणि नशीब या दोन्हीही चाव्या आवश्यक आहेत, त्याशिवाय यशाचं द्वार उघडणार नाही. माणसानं मेहनत करता करता त्या परमेश्वरालाही सतत लक्षात ठेवायला हवं, त्याचं नामस्मरण करायला हवं, तरच त्याला यश मिळेल, नाहीतर नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही आणि नुसती भक्ती करूनही उपयोग नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत आणि भक्ती या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.